नमस्कार मंडळी, मी राहुल कोळेकर। हल्ली आपण बघतोय की खूप जणांना एक सवय लागली आहे की बाहेर खायचं, फास्ट फूडच्या ज्या गोष्टी आहेत किंवा हॉटेल्समध्ये खाण्याची एक खूप क्रेज सर्वांमध्ये एक तयार झालं आहे की सर्वांना जे कोणी असेल पार्टी करण्यासाठी म्हणा, काही करण्यासाठी म्हणा, सर्वजण बाहेर खाण्यासाठी जास्त इंटरेस्टेड असतात आणि बाहेर खाण्यासाठी सर्वजण जात असतात। पण आपण मध्ये एक व्हायरल झालेली व्हिडिओ आपल्याला बघायला मिळाली असेल। महाराजांच्या एका सभेमध्ये ते एका युवकाने सांगितलं होतं की त्याला 4th स्टेजचा कॅन्सर आहे आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही व्यसन केलं नव्हतं, तरी देखील त्याला 4th स्टेजचा कॅन्सरवरती तो गेला। पण त्यांनी कोणतेही व्यसन न केलं जरी केलं नसेल तरी त्यांनी त्याच्यामध्ये गोष्ट सांगितली की मी कंटिन्यू तो बाहेर खात होता, फास्ट फूडचं वगैरे सेवन तो जास्त करत होता। त्यामुळे त्याच्यामागे आपल्यामुळे एक गोष्ट कळते की फास्ट फूडमध्ये असं कोणतं तरी केमिकल जे आहे जे तुम्हाला कॅन्सरपर्यंत घेऊन जाण्याचं काम करते। तशाच प्रकारे माझे जवळचे 2 मित्र होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतं व्यसन नाही केलं, तरी देखील त्यांचा मृत्यू झाला। बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना कॅन्सर झाला असावा, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतं व्यसन केलं नव्हतं। कारण मी त्यांना जवळून ओळखत होतो, त्यामुळे मी एवढं सांगतोय। आता जर बाहेरून आपण जे फास्ट फूड वगैरे बघतो तर त्यामध्ये असं कोणतं केमिकल आहे की जे तुम्हाला कॅन्सरपर्यंत पोहोचवलं जाते, तर त्यामध्ये जे 2 केमिकल्स वापरतात, जे एक आहे जे MSG म्हणून, जे ज्याला सर्वजण म्हटलं जातं की हजिनामोटो हे सर्वात जे म्हणजे घातक असं केमिकल आहे। त्या केमिकलमुळे सुरुवातीला तुमच्या काही बॉडी सुन्न होते किंवा काही चेहरा सुजलेला दिसतो, डोकेदुखी, हार्टबीट वाढते, किंवा मळमळ वगैरे असले काही ॲलर्जीज तयार होतात त्या हजिनामोटोमुळे। आणि कालांतराने ते जे केमिकल्स आहे हजिनामोटो ते तुम्हाला तुमच्या कॅन्सरच्या पेशी जे वाढवण्याचं काम शरीरामध्ये करतं। त्याच व्यतिरिक्त जे दुसरं एक केमिकल वापरलं जातं, जे प्रिझर्वेटिव्ह, जे नॉनव्हेज वगैरे ज्या गोष्टी काही काळ चांगले राहण्यासाठी जे प्रिझर्वेटिव्ह वापरलं जातं, ते जे शवगृहामध्ये जे बॉडी प्रिझर्व करण्यासाठी जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, ते प्रिझर्वेटिव्ह ते तुम्हाला जे तुमचे जेवणामध्ये जे तुम्ही तुमच्या खाद्यामध्ये जे वापरलेले जातात, मांस म्हणा, हॉटडॉग्समध्ये म्हणा किंवा पिझ्झामध्ये म्हणा, बर्गरमध्ये म्हणा, जे नॉनव्हेज वापरलं जातं त्यामध्ये तेच प्रिझर्वेटिव्ह असतात। त्यामुळे तुम्हाला त्या प्रिझर्वेटिव्हचा डायरेक्ट तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरसारख्या पेशी वाढवण्याचं ते काम मोठ्या प्रमाणात करतं। त्यामुळे जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे, तुम्ही नॉनव्हेज घरी आणून तुम्ही बनवून खाऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।